एक एक्झाम्पल घेऊया आपण. दोन व्हेक्टरचा प्रॉडक्ट, एक आहे फोर्स आणि दुसरा आहे डिस्प्लेसमेंट. आता बघा, एका उंचीवर हा चेंडू इथून इथपर्यंत चढवला, त्याचा मास m आहे. तर जो काही ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अगेन्स्ट वर्क यानं करावं लागलं या हाईटपर्यंत येण्यासाठी. ही हाईट h आहे. तर mgh, दिस विल बी द पोटेन्शियल एनर्जी, mgh, बरोबर आहे. जर समजा हा बॉल या ठिकाणाहून खाली आला, पण खाली येताना हे डिस्टन्स थोडं जास्त कव्हर करावं लागलं असं मानूया आपण. नंतर इथं हे आणखीन एक डिस्टन्स कव्हर करावं लागलं, L1, L2. सरळ नाही आला तो खाली. नंतर इथून तो पुन्हा खाली आला आणि इथपर्यंत आला. ठीक आहे, तितकंच अंतर खाली आला. आता रूल काय, जेवढी पोटेन्शियल आहे तेवढीच खाली काढली करायची असली पाहिजे. परंतु ही लेंथ जास्त आहे, तर मग आपण ही लेंथ आणि mg असं घेणार का? अजिबात. mg L1 प्लस mg L2 प्लस mg L3 असं जर केलं तर ही जी काही एनर्जी आहे ती जास्त दिसेल तुम्हाला. पाथ कुठलाही असो, एवढीच एनर्जी आली पाहिजे. mgh तो असा आला, नंतर पुन्हा इकडे गेला, पुन्हा इकडे गेला, पण हाईट तर याच्याच आहे. येतो एवढ्या उंचीवरून खाली आला. मग आपण mg L1 प्लस mg L2 प्लस mg L3 असं करणार आहे का? नाही, असं आपण करू शकतो. मग कसं करणार, तर L1 ही हाईट आपण घेऊया. L1 इंटू हा अँगल बघूया किती आहे, आणि तुम्हाला येईल mg L1 cos of theta. तसंच इथं ही हाईट जी h2 आहे, या ठिकाणी तुम्हाला हा पुन्हा अँगल घ्यावा लागेल. इथं येईल mg L2 cos of theta. आणि या ठिकाणी ही हाईट h3 साठी L3 आणि ही हाईट, तर cos theta is equal to adjacent upon hypotenuse. cos theta is equal to adjacent upon hypotenuse. म्हणजे ही h3 जी आहे ती h3 येईल हायपोटेनियस L3 आणि cos theta. तर एनर्जी राहील तुमची mg L1 cos of theta प्लस mg L2 cos of theta प्लस mg L3 cos of theta. तर ही एनर्जी सेम आहे. व्हॉट एव्हर बी द पाथ, तो सरळ आला तरी तेवढीच पोटेन्शियल एनर्जी, आणि या पाथनं आला तरी तेवढी एनर्जी. आणि त्यामुळे तुम्हाला mgh1, mgl1, mgl2, mgl3 असं नाही घेता, mgl1 cos of theta, mgl2 cos of theta. आता याच्यामध्ये हा cos of theta जो फॅक्टर आला तो मग तुम्हाला असं घेता येईल mg मल्टिप्लाइड बाय l इंटू cos of theta. आणि हेच आहे तुमचा वर्क काढण्यासाठीचा एक डॉट प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टमध्ये आपण काय करतो, दोन फोर्स यांचा गुणाकार गुणिला कॉस ऑफ अँगल बिटवीन टू. म्हणजे जर डॉट प्रॉडक्ट करायचा असेल दोन व्हेक्टरचा, तर आपल्याला एफ मॉड म्हणजे याचं मॅग्निट्यूड फोर्स या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचा आणि कॉस ऑफ अँगल बिटवीन ते. आणि ही एक स्कॅलर क्वांटिटी आहे. म्हणजे दोन व्हेक्टर्स हे आपल्याला जर डायरेक्शन जर समजा सेम असेल तर मग काही प्रश्न नाही. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जर एकच असेल, हे 10 न्यूटन आहे आणि हे 10 मीटर आहे, तर तुम्हाला 100 जूल येईल, कारण त्या ठिकाणी अँगल जो आहे दोघांमधला 0 आहे, तो कॉस ऑफ 0ची व्हॅल्यू 1 आहे, राईट. पण जर अँगल वेगळा असेल तर अशा वेळेस तुम्ही काय कराल, फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि दोघांमधला अँगल, त्याचा कॉस ऑफ दॅट अँगल, आणि अशा रीतीने दोन व्हेक्टरचा हा आहे डॉट प्रॉडक्ट. पुढच्या एका लेक्चर्समध्ये आपण हेच दोन व्हेक्टर्स काही वेगळ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे मल्टिप्लाय त्या ठिकाणी करता येईल, आणि त्याला आपण क्रॉस प्रॉडक्ट म्हणतो. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.